कधी विचार केलाय का की रस्त्यावर चालणाऱ्या एखाद्या अनोळखी सामान्य माणसाने तुम्हाला काही विचित्र सूचना दिली तर तुम्ही काय कराल? साहजिकच तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष कराल. पण तीच गोष्ट जर एखाद्या डॉक्टरने, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने किंवा वर्दीतल्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितली तर आपण कोणताही पुरावा न मागता थेट त्यांचं ऐकतो. का बरं? आजच्या या विश्लेषणात आपण याच रंजक आणि थोड्याशा धक्कादायक अशा मानसशास्त्रीय सत्याचा अभ्यास करणार आहोत की आपला मेंदू सत्तेवर आणि अधिकारावर एवढा आंधळा विश्वास का ठेवतो. खरं तर मानवी मेंदूमध्ये एक मोठी कमकुवतपणा आहे किंवा एक लूपहोल आहे असं म्हणूया. सत्याची आणि पुराव्यांची शहानिशा करण्याऐवजी आपला मेंदू सत्ताधारी आणि प्रभावशाली व्यक्तींवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याचा शॉर्टकट घेतो. आणि तुम्हाला खोटं वाटेल, पण याच एका कारणामुळे इतिहासातल्या काही सर्वात धोकादायक घटना घडल्या आहेत. आपला मेंदू असं का करतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण ही एक अशी त्रुटी आहे जी आपल्याला दररोज नकळतपणे कंट्रोल करत असते. मग इथे खूप भारी प्रश्न उभा राहतो. आपण माणसं खरंच तर्काचा वापर करतो की फक्त समोरच्याचा स्टेटस किंवा सामाजिक दर्जा बघून फॉलो करतो? बघा ना, आपल्या समाजात नेहमीच असं गृहीत धरलं जातं की जर एखादी व्यक्ती दिसायला यशस्वी किंवा श्रीमंत असेल तर ती हुशार असलीच पाहिजे, मग तो विषय त्यांच्या कामाचा असो वा नसो. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने कोणत्याही भलत्याच अनोळखी विषयावर मत मांडलं तरी आपण ते एकदम खरं मानून मोकळे होतो. आहे की नाही गंमत? चला, या मागचं कारण समजून घेऊया आपल्या पहिल्या भागात. विश्वासाचा भ्रम म्हणजे पदव्या आणि गणवेश आपला मेंदू कसा हायजॅक करतात. आता ऑथॉरिटी बायस म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी छुपी मानसशास्त्रीय शक्ती आहे जिथे आपला मेंदू खऱ्या पुराव्यांपेक्षा शक्तिशाली व्यक्ती, त्यांचे स्टेटस सिम्बॉल्स आणि इन्फ्लुएन्सर्स यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतो. आपल्या मेंदूला नेहमी एक सोपा मार्ग शोधत असतो. जर एखाद्या माणसाकडे सत्ता असेल किंवा एखादी मोठी पदवी असेल तर हा माणूस बरोबरच असणार असं आपला मेंदू आपोआप ठरवून टाकतो. आणि हाच तो मुख्य धागा जो आज आपण उलगडून बघणार आहोत. पण असं का होतं हे आपण पाहणार आहोत दुसऱ्या भागात. मानव नेहमी आज्ञापालन का करतो यामागे मेंदूत दललेली जगण्याची एक अतिशय प्राचीन यंत्रणा आहे. थोडा मागे जाऊन प्राचीन काळच्या टोळ्या आणि आपला आजचा आधुनिक समाज यांची तुलना करून पाहूया. प्राचीन काळात समजा जंगलात एखादा संकट आलं तर प्रत्येक निर्णयावर विचार करत बसण्यापेक्षा टोळीच्या नेत्याचं ऐकणं हे जगण्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. प्रमुखाची आज्ञा पाळली म्हणजे आपण सुरक्षित आणि योग्य दिशेला आहोत हे समीकरण पक्कं होतं. आदेश मोडला तर पूर्ण समूहाचा विनाश होऊ शकायचा. आणि गंमत बघा, आज हजारो वर्षानंतरही तीच प्राचीन मेंदूची वायरिंग आपल्याला इन्फ्लुएन्सर्स, मोठे सीईओ आणि राजकीय नेत्यांसमोर आंधळेपणाने नतमस्तक व्हायला लावते. सिस्टीम तीच आहे, फक्त आज तिचं स्वरूप बदललंय. आता आपण एका अस्वस्थ करणाऱ्या ऐतिहासिक प्रयोगाकडे वळूया. आपला तिसरा भाग अस्वस्थ करणारा मिलग्राम प्रयोग, जिथे मानवी आज्ञापालनाच्या गडद मर्यादांची चाचणी घेतली गेली. 1960च्या दशकात स्टॅनले मिलग्रॅम या मानसशास्त्रज्ञाने हा अंगावर काटा आणणारा प्रयोग केला होता. या प्रयोगाचे 3 मुख्य टप्पे होते. पहिला, एक खोटा सेटअप. दुसरा, एका अधिकाऱ्याचा आदेश. आणि तिसरा, धक्कादायक आज्ञापालन. या प्रयोगात सहभागी झालेल्या लोकांना खरोखरच असं वाटत होतं की ते दुसऱ्या एका माणसाला खरे आणि अतिशय धोकादायक इलेक्ट्रिक शॉक देत आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण फक्त तिथे उभ्या असलेल्या एका अधिकाऱ्याने चालू ठेवा असा आदेश दिला म्हणून स्वतःला आतून प्रचंड अस्वस्थ वाटत असूनही बहुतांश लोकांनी ते जीवघेणे झटके देणं चालूच ठेवलं. सत्ता आणि अधिकार माणसाला किती अंध बनवू शकतात हे यातून सिद्ध झालं. या प्रयोगातून एक अतिशय महत्त्वाची आणि तितकीच भयानक जाणीव समोर येते. ती म्हणजे जर सत्तेने किंवा अधिकाराने पाठिंबा दिला तर अगदी सामान्य माणसंही दुसऱ्यांवर अत्यंत हानिकारक कृती करू शकतात. विचार करा, एक अगदी साधा सरळ माणूस केवळ एखाद्या प्रभावशाली माणसाचा आदेश पाळण्यासाठी दुसऱ्याचं भयंकर नुकसान करायला तयार होतो. आता थोडं आजच्या डिजिटल युगाबद्दल बोलूया. आपला चौथा भाग, आधुनिक सामाजिक दर्जा आणि बनावट कौशल्य. सोशल मीडिया आणि मार्केटिंग आपला मेंदू कसा हाताळतात ते पाहूया. आजच्या डिजिटल जगात ही ऑथॉरिटी बायसची प्रवृत्ती अधिकच स्फोटक बनली आहे. आपला मेंदू कसा विचार करतो ते यावरून बघा. सोशल मीडियावर प्रोफाईलवर ब्लू टिक दिसली की आपला मेंदू आपोआप उच्च विश्वासार्हता गृहीत धरतो. एखाद्याला पांढऱ्या कोटमध्ये किंवा गणवेशात पाहिलं की गाढ विश्वास निर्माण होतो. आलिशान ऑफिस किंवा महागड्या गाड्या दिसल्या की ती व्यक्ती अत्यंत यशस्वी असल्याचं आपण मानून चालतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर कोणी पूर्ण आत्मविश्वासाने बोलत असेल तर त्याचं बोलणं तथ्यात्मकदृष्ट्या योग्यच असणार असं आपल्याला वाटतंय.
मार्केटिंग कंपन्या नेमका याच गोष्टीचा फायदा घेतात, कारण त्यांना माहिती आहे की आपला मेंदू तथ्यांच्या खोलात जाण्यापेक्षा हे असे वरवरचे सिग्नल्स शोधण्यातच जास्त वेळ घालवतो. आणि यातूनच आधुनिक काळात केवळ लोकप्रियतेला ज्ञान समजण्याची एक हास्यास्पद पद्धत सुरू झाली आहे. आजकाल आपण पाहतोच की अब्जाधीश लोक आरोग्याविषयी सल्ले देत आहेत, चित्रपट तारे राजकारणावर मोठमोठी भाषणं ठोकत आहेत, प्रसिद्ध व्यक्ती अचानक लाईफ कोच बनले आहेत आणि इंटरनेटवर प्रसिद्ध असलेले इन्फ्लुएन्सर्स अचानक फायनान्स आणि शेअर मार्केटचे तज्ज्ञ बनले आहेत. इंटरनेटवरची प्रसिद्धी एखाद्या व्यक्तीला अशा विषयांमधला तज्ज्ञ बनवून टाकते ज्याचा आणि त्यांच्या खऱ्या कौशल्याचा दूरदूरपर्यंत काही संबंध नसतो. या सगळ्याचा परिणाम काय होतो हे समजण्यासाठी आपण 5व्या भागाकडे वळूया, इतिहासाची काळी बाजू, जेव्हा आंधळे आज्ञापालन मोठी शोकांतिका निर्माण करते. आपण या ऐतिहासिक बाबींकडे अगदी तटस्थपणे पाहिलं पाहिजे. भूतकाळात अशा अनेक मोठ्या शोकांतिका घडल्या आहेत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे जनतेने सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं सोडून दिलं होतं. जेव्हा सत्तेवर नियंत्रण नसतं तेव्हा त्याचे समाजावर अत्यंत गंभीर परिणाम होतात, जसं की कट्टरपंथी पंथांचं अस्तित्व, अनियंत्रित हुकुमशहांचा उदय, अपप्रचाराचा वेगाने होणारा प्रसार आणि लोकांची अत्यंत यशस्वीपणे केली जाणारी दिशाभूल. लोक अनेकदा आत्मविश्वास आणि सत्तेच्या मागे आंधळेपणाने धावतात, कारण या सतत बदलणाऱ्या आणि अनिश्चित जगात सत्ता आपल्याला एक प्रकारची निश्चितता देते आणि याच निश्चिततेचं लोकांना नकळत व्यसन लागतं. पण यातून बाहेर कसं पडायचं? त्यासाठी आपला 6वा आणि शेवटचा भाग, प्रश्न विचारण्याचं धाडस. आज्ञापालनाच्या या खोल रुजलेल्या मानसिकतेतून बाहेर कसं पडता येईल? बघा, लहानपणापासूनच आपल्याला असं शिकवलं जातं की मोठी माणसं आणि शिक्षक नेहमीच बरोबर असतात. त्यामुळे सत्तेला किंवा अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणं ही कृतीच आपल्याला खूप अस्वस्थ करते. पण इथे एक अतिशय प्रभावी विचार कायम लक्षात ठेवला पाहिजे. इतिहासातली प्रत्येक मोठी क्रांती तेव्हाच घडली जेव्हा कोणीतरी विचारलं की जर हे अधिकारी किंवा ही सत्ता चुकीची असेल तर? अगदी बरोबर. समाजाची आणि विज्ञानाची खरी प्रगती तेव्हाच शक्य झाली आहे जेव्हा प्रस्थापित नियमांना आणि सत्तेला आव्हान देण्याची तयारी कोणीतरी दाखवली आहे. त्यामुळे खऱ्या बुद्धिमत्तेची व्याख्या केवळ पुस्तकी ज्ञान नसून प्रश्न विचारण्याचं धाडस ही आहे. थोडा तात्विक विचार केला तर लक्षात येईल की समाजात एकटं पडण्याच्या भीतीने माणूस नैसर्गिकरित्या सत्तेचं पालन करत असतो. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि वेगळा विचार करणारी लोकं आजच्या जगात अत्यंत दुर्मिळ आहेत. मग आता शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. आपण पुराव्यांवर विश्वास ठेवतो की फक्त समोरच्या व्यक्तीच्या सत्तेवर आणि अधिकारावर? पुढच्या वेळी जेव्हा एखादा तज्ज्ञ व्यक्ती अत्यंत आत्मविश्वासाने कोणतीही गोष्ट 100% खरी आहे असा दावा करेल, तेव्हा क्षणभर थांबा आणि हा प्रश्न नक्की स्वतःला विचारा. हा विचार खऱ्या अर्थाने मेंदूला चालना देणार आहे आणि प्रत्येकाने याची नोंद घेतली